हॅलो फ्रेंड्स, ज्यांना ज्यांना नुकताच पहिला जॉब मिळालेला आहे त्या सर्वांना मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बाकीच्यांना तो लवकरच लागेल या शुभेच्छा. पहिला जॉब मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो, त्याला शब्दात वर्णन करणं शक्यच नाही. तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेला अभ्यास याचं सार्थक झालं असं वाटत असेल आणि ते अगदी बरोबरच आहे. पहिला पगार, पहिला जॉब ही आयुष्यातली फार महत्त्वाची पायरी असते. मला अजूनही आठवतंय, मला जेव्हा पहिला जॉब लागला तेव्हा माझी सॅलरी फक्त 2500 रुपये होती आणि त्या पगारातून होत 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 मी आज फायनान्शियली इंडिपेंडंट झालेलो आहे. आज मला पैशासाठी नोकरी करायची गरज नाही. मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी मी सहजच करू शकतो. मी माझं लाईफ फुल्ली एन्जॉय करतो आणि हे फक्त यामुळेच शक्य झालं की मी माझ्या पहिल्या पगारापासून फायनान्शियल प्लॅनिंग करायला सुरुवात केली. तुम्ही तुमचं लाईफ असंच एन्जॉय करू शकता, फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकता. हे सहजच शक्य आहे. खूपशा मुलांना पगार मिळाल्यावर तो कुठे आणि कसा गुंतवावा हे माहीत नसतं. वेळेवरच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांचं करोडोचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच आज मी तुम्हाला पगार मिळाल्यावर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि तो पैसा कुठे गुंतवायला पाहिजे हे अतिशय मुद्देसूदपणे समजावून सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. ज्या दिवशी पहिला पगार मिळेल त्या दिवशी तो पगार पूर्णपणे उडवून टाका. आपलं बँक बॅलन्स झिरो करा. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, मी हेच म्हणतोय. आई वडिलांना, भाऊ बहिणीला एक छानशी गिफ्ट द्या, स्वतःसाठी एक गिफ्ट घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना एक मस्तपैकी पार्टी द्या आणि पहिला पगार पूर्णपणे संपवून टाका. पण लक्षात असू द्या, हे फक्त पहिल्या महिन्यातच, दुसऱ्या महिन्यापासून नाही. दुसऱ्या पगारापासून तुम्ही तुमच्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा. यामुळे महिन्याला तुमचा खर्च किती होतो आहे हे तुम्हाला कळून चुकेल आणि एक चांगली सवय देखील लागेल. या नोंदीमुळे तुम्हाला हे कळून चुकेल की तुम्ही अनावश्यक खर्च किती करत आहात आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचा खर्च मॅनेज करू शकाल. ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. स्वतःला स्वतःचा खर्च किती होतो आहे हे कळलंच पाहिजे. नोकरी लागल्यावर हातात पैसे खुळखुळू लागतात आणि महागडे फोन, महागड्या बाईक्स अशा वस्तू आपल्याला खुणावू लागतात आणि हाच मोह आपल्याला टाळायचा आहे. दिखाव्यासाठी किंवा पीअर प्रेशरमुळे या महागड्या वस्तू विकत घेऊ नका. त्यासाठी आधी पैसे जमवा आणि पैसे जमवल्यानंतरच जर आवश्यकता वाटत असेल तरच या गोष्टी खरेदी करा. आधी इन्व्हेस्ट करा आणि नंतर खर्च करा. याउलट आधी खर्च करू मग उरलेली रक्कम इन्व्हेस्ट करू असा विचार करू नका. जर असं केलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट कधीच होणार नाही. आपल्या पगारातून सर्वात प्रथम काय विकत घ्यायचं असेल तर ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. जर तुमच्या आईवडिलांचाही हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तोही घ्या. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स किती घ्यावा, कोणता घ्यावा हा एक मोठा कठीण प्रश्न आहे. याबाबत जर तुम्हाला सल्ला हवा असेल तर आमच्याशी जरूर संपर्क करा. इन्शुरन्स घेतल्यानंतर दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे आपला इमर्जन्सी फंड तयार करणे. पुढच्या काही महिन्यातच म्हणजे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हा इमर्जन्सी फंड तयार करा. जर ही नोकरी गेली तर पुढची नोकरी मिळेपर्यंत याच इमर्जन्सी फंडातून तुम्ही तुमचा खर्च करू शकता. त्यामुळेच याला इमर्जन्सी फंड असे म्हणतात. हा इमर्जन्सी फंड तुमच्या 12 महिन्याच्या पगारा इतका असला पाहिजे. याचाच अर्थ तुमचा महिन्याचा पगार जर 50,000 रुपये असेल तर तुम्ही 6 लाख रुपये इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. आणि हो, हा इमर्जन्सी फंड फक्त आणि फक्त बँकेत FD मध्येच ठेवा. त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापरता येतील. इमर्जन्सी फंड तयार झाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF चे अकाउंट उघडा. दर महिन्याला थोडी बहुत रक्कम PPF मध्ये जरूर टाका. यातून तुम्हाला टॅक्सचे बेनिफिट सुद्धा मिळेल आणि तुमचे पैसे बाजूला पडतील. हे लक्षात असू द्या की PPF च्या अकाउंटमधून 15 वर्षे तुम्ही पैसे काढू शकणार नाही. पण तरीही मी असा सल्ला देईल की PPF चं अकाउंट जरूर उघडा आणि त्यात थोडे थोडे पैसे गुंतवत राहा. नोकरीचे 5-6 महिने झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नवीन नोकरीमध्ये चांगलेच रुळाल. आणि इथेच मला तुम्हाला एक धोक्याची सूचना द्यायची आहे.
तुमचे मित्र, ऑफिसमधले कलीग स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, फ्युचर अँड ऑप्शन्स करत आहेत, इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत, क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवत आहेत, हे बघून त्यांच्यासारखी गुंतवणूक करू नका. ही अतिशय धोक्याची गुंतवणूक आहे. यातून तुमचे सर्व पैसे डुबू शकतात, हे लक्षात घ्या. तुमच्या पगाराच्या 50% रक्कम SIP द्वारा म्युच्युअल फंडात गुंतवा. याच्यासारखा सरळ आणि सोपा उपाय तुम्हाला दुसरा कोणताही सापडणार नाही. तुम्ही इतकं जरी केलं तरी आयुष्यातील तुमची सारी स्वप्ने सहजच पूर्ण होतील. कोणत्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवावेत या बाबतीत तुम्हाला जर सल्ला हवा असेल तर आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला मार्गदर्शन करायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही किती पैसे गुंतवता हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही किती वर्ष पैसे गुंतवता हे महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ हा की तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरू करा. जर तुम्ही आता 25 वर्षाचे असाल तर पुढचे 35 वर्ष म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर पुढचे 35 वर्ष दर महिन्याला तुम्ही म्युच्युअल फंडात 10,000 रुपये गुंतवले तर तुमच्याकडे सहजच अंदाजे 5 करोड रुपये जमा होऊ शकतात. आणि यालाच कंपाऊंडिंग असे म्हणतात. आईन्स्टाईनने उगीचच कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटलेलं नाहीये. हे कधीही विसरू नका. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पहिल्या जॉबमध्ये कसं वागावं आणि आपला पहिला पगार कुठे गुंतवावा हे नक्कीच कळलं असेल. जर याबाबतीत तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.